वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. आज आम्हाला जायचं होतं सर्वांना बाहेर कुठे चाललं ते तुम्हाला कळायला. सगळ्यांचे आंघोळ्या वगैरे झाल्या होत्या, चहा वगैरे झाला होता, नाश्ता झाला होता मुलांचा. मस्तपैकी गौतम बुद्धांना वंदन केलं, मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. ओला बुक केली होती का तर लहान मुलं होते त्याच्यामुळे, कारण की कुपन होती आणि परीसुद्धा होती, त्याच्यामुळे ओला बुक केली होती. ओला आली होती मैदानातच. त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या प्रवासाला स्टार्ट केली होती. आज आम्ही कुठे जातोय, कोणाकडे जाते हे तुम्हाला नक्कीच कळेल. आम्ही आज स्पेशल व्यक्तीकडे चाललेलो आहे का तर आम्हाला तर 2 दिवस मला सुट्टी होती आणि पिऊला सोडायचं होतं, त्याच्यामुळे निघालो होतो. परी आणि कुची चालू होती मस्ती. का परीने निव्वळ म्हणजे काहीच सुद्धा आवाज केला नाही. घरात नाही तर 10-10 मिनिटाला रडत असते, पण ट्रॅव्हलिंगमध्ये तिचा म्हणजे म्हणतात ना की क्षण इतकाही तिचा आवाज नव्हता. म्हणजे एकदम रिलॅक्स. मला असं वाटत होतं की ती आम्हाला थकवेल की काय ट्रॅव्हलिंगमध्ये, बट तिने ना निव्वळसुद्धा आवाज केला नव्हता. अशा प्रकारे उगवत्या सूर्याबरोबर आम्ही आमच्या ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली होती. मग काय ट्रॅव्हलिंग करत करत मस्तपैकी एन्जॉय केला. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी एका ठिकाणी थांबलो होतो, ब्रेक घेतला होता. मध्ये ब्रेक घेतला, मध्ये म्हणजे CNG साठी ब्रेक घेतला होता, बाकी तर काही नाही. आज आता म्हणजे 2-3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे आम्ही हा प्रोग्राम ठरवलेला होता का तर आज 1 मेची सुट्टी होती आणि परत उद्या सॅटर्डे आहे आणि संडे आहे. मंडेला आता परत मग म्हटलं ऑफिसला जावंच लागणार आहे. ऑफिसची सुट्टी नाही, ज्यांनी जास्त सुट्टी घेतलेली नाही, म्हटलं नंतर कधीतरी परत घेईन. जर असंच अचानक जर कुठे गावी वगैरे जायचं निघालं किंवा आम्ही तसंच सहज कुठे निघालो तर सुट्टी घेईन. त्याच्यामुळे फक्त 2च दिवस सुट्टी घेतली होती. म्हटलं असंच इतक्यातच थोडंसं फिरून येऊया, जरा फ्रेश वाटेल. रोजच ते ऑफिस झालं होतं. आता तर मी सध्या आईकडेच आहे मस्तपैकी, का तर पिऊ आणि मीच आहे, त्याच्यामुळे आईकडे आलो होतो. सिद्धार्थ गेलाय ताईकडे, त्याच्यामुळे आम्ही दोघीच काय थांबायचं म्हणून आम्ही आलो होतो आईकडे. रोज तर मी ऑफिससाठी आईकडनंच ट्रॅव्हलिंग करत आहे आणि सध्या कामही नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला 2 दिवस जरा फिरून येऊया, तेवढंच मलाही रिलॅक्स वाटेल. रोज ते ऑफिसच्या कामामुळे ना नुसतं दगदग व्हायला लागलेली आहे. त्याच्यामुळे म्हटलं आज आपण 2 दिवस निवांत जरा फिरून येऊया. निघालो होतो असं सहज, म्हटलं चला जाऊन येऊया. कुठे चाललो ते तुम्हाला पुढे कळायलाच. मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणाचं वातावरण होतं. छान वाटत होतं. सकाळचा प्रवास असल्यामुळे CNG साठी ना थांबवलं होतं. मग काय म्हटलं चला थोडासा ना नाश्ता वगैरे करून घेऊया. माझा आणि आईचा उपवास होता, त्याच्यामुळे आम्ही वेफर एन्जॉय केले होते आणि ह्या लोकांनी सहज एक वडापाव खाल्ला होता. बाकी तर काही खाल्लं नव्हतं, कारण की एवढी रश होती तिथे प्रमाणाच्या बाहेर. मला तर असं वाटतं की सुट्ट्या असल्यामुळे बरीच लोक बाहेर पडली होती, कारण की 3 दिवस सुट्ट्या आहेत कंटिन्यूचे, त्याच्यामुळे बरीच लोक बाहेर पडली होती. आणि आता सुट्ट्याच आहेत म्हणा, ऑफिसला सुट्ट्या नसल्या तरी मुलांना सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकजण कुठे ना कुठे निघतात. मग आम्हीही निघालो होतो. म्हटलं चला, मग आमचा नाश्ता वगैरे झाला. आम्ही आणि आईने वेफर म्हणजे आम्ही गाडीत बसून खाल्लं होतं, बाकी लोकांनी यांनी नाश्ता केला होता. आईने चहा वगैरेही घेतला होता. आईला म्हटलं तू घे चहा, मी काही चहा वगैरे घेत नाही. माझा बॅकग्राऊंडचा आवाज जरा मिस करा, मी खाली येऊन व्हॉइस ओव्हर करत आहे. त्याच्यानंतर परत आम्ही पुन्हा ट्रॅव्हल चालू केली. हा शूट माझ्या पिऊने केलेला आहे. मग काय पुढच्या प्रवासासाठी चालू केलं. मी आणि आईने मस्तपैकी वेफर खायला सुरुवात केली. आज माझा शुक्रवार होता आणि आईचा पौर्णिमेचा उपवास होता, त्याच्यामुळे मस्तपैकी मग ह्या लोकांना पण थोडंसं स्नॅक्स घेतलं होतं आणि ह्या लोकांनी स्नॅक्स एन्जॉय केला आणि आम्ही वेफर एन्जॉय केलं. पुढे आम्हाला प्रवासाला वेळ लागणारच होता, त्याच्यामुळे म्हटलं चला आज तुम्ही नाश्ता करून द्या, म्हणून त्या लोकांना थोडासा नाश्ता करायला लावला आणि आम्ही पण थोडासा स्नॅक्स एन्जॉय केलं. मग काय पुढे काय बघा आमची परीसुद्धा मस्तपैकी ते आम्ही लहानपणी हे खायचो, हे काय म्हणायचं आम्ही ह्याला नळ्या म्हणायचो. तुम्ही काय म्हणायचं नक्की आम्हाला माझ्या कमेंटमध्ये सांगा. ह्या जरा खूप मोठ्या आकाराच्या होत्या. आम्ही जेव्हा खायचो तेव्हा ते एकदम छोट्या आकाराच्या होत्या. आम्ही ना जेव्हा खायचो तेव्हा हे 5 बोटामध्ये असे रोवायचो आणि मग आम्ही हे एन्जॉय करायचो. एवढं भारी लागायचं हे, आणि आता सुद्धा भारी म्हणजे छान लागतात ते नळ्या, पण आज काही मी खाल्ला नव्हता.
असं केस म्हणजे अशी केस उडवत कोणाला आवडतं? मला तर फार आवडतं. असे जर वाऱ्यावर जर केस उडत असतील ना, एवढं भारी वाटतं ना, मला खूप छान वाटतं. पण नंतर जो केसाचा गुंता होता ना, तो मात्र म्हणजे काही हे होत नाही. पण नाही, मी माझा प्रवास एन्जॉय केला. तर आता मला हे फार आवडतं. असे केस उडवायचे म्हणजे केस जे वाऱ्याने उडतात ना, ते फार आवडतात. त्याच्यामुळे मस्तपैकी केस ॲक्च्युअली वॉश केले होते. नंतर सुकवूनही जातील आणि मस्तपैकी मलाही एन्जॉय करायला भेटेल. म्हणून आम्ही असं एन्जॉय केलेलं आहे. त्याच्यानंतर हा घेतला होता आईने चष्मा, आई बोलली चष्मा. आईने चष्मा घेतल्यामुळे आईने हा म्हणजे ह्याच्यातला कपाटातला चष्मा काढला होता. आईने काढून ठेवला होता, मग तो मी घेतला. आता आम्ही आमच्या म्हणजे जवळच आलो होतो. जिथे जाणार होतो त्या प्रवासाला म्हणजे त्या ठिकाणी आलोच होतो. असं मग येता येता म्हणजे बराच वेळ झाला होता. का तर ट्रॅफिक असल्यामुळे आता काय करणार, यायचं तर होतंच. पण आलो तर जरा बरं वाटत होतं की आता आम्ही पोहोचतोय. अशा प्रकारे आम्ही इथे आलो होतो. मग काय आले सगळेजण आम्हाला घ्यायला. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी घरी वगैरे गेलो. मस्तपैकी व्हिडिओ बघून कळलंच असेल की मी कुठे आले. मी आलेली आहे पुण्याच्या ताईकडे. सिद्धार्थ, बाहूजी आणि विबोध आम्हाला खालीच घ्यायला आले होते. त्याच्यानंतर सगळ्या बॅगा वर गेल्या, सगळीजण वर गेली आणि मग ते पेमेंट वगैरे केला. मग आम्ही पण सिद्धार्थ थांबला होता खाली. मग त्याला म्हटलं तू बॅगा घे मस्तपैकी. मग त्याने 2 बॅगा वगैरे कॅरी केल्या होत्या बिचाऱ्याने. तशा प्रकारे आम्ही ताईच्या घरी आलो होतो. तर 2 दिवस म्हटलं ताईकडे मस्तपैकी एन्जॉय करावा. मुंबईला खूप गरमी आहे पण इथे फार छान वातावरण आहे. त्याच्यामुळे आलो होतो आणि बरेच दिवस झाले मी आलेच नव्हते. बरेच दिवस म्हणजे का वर्ष झाले असली मी आलेच नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला 2 दिवस आणि मला सिद्धार्थही घेऊन जायचं होतं. त्या निमित्ताने म्हटलं मी आली होते. असं ताईचं सगळा पसारा झाला होता. बिचारीने खूप जेवण बनवून ठेवलं होतं आणि एकटी असल्यामुळे तिला खूपच ताण पडला होता. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. छान कमेंट मात्र नक्की करा. चला तर मी असं माझ्या जेवणाबरोबर माझा व्हिडिओ इथेच एंड करते. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.